कासराळी नगरीतील सर्व माता पालक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असणाऱ्या सर्व भगिनींचं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कासराळी आमच्या शाळेतील मुलांचं भविष्य घडवण्यात त्यांचा अगदी तोलामोलाचा वाटा आहे अशा सर्व माता भगिनी त्यांना मी पुनश्च एकदा विनंती करते की कार्यक्रमाची सुरुवात होत आहे आणि आपण लवकरात लवकर शाळेच्या प्रांगणात येण्याची कृपा करावी. उपस्थित सर्व माता भगिनी आणि शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद या सर्वांचं पुनश्च एकदा शाळेच्या प्रांगणात शब्दसुमनांनी स्वागत. आणि आपल्या या कार्यक्रमास उपस्थित आपल्या महिला भगिनी ज्या या गावच्या सरपंच आहेत अशा सौभाग्यवती कविताताई संभाजी टोंपे सरपंच कासराळी यांना मी अध्यक्ष स्थान त्यांनी स्वीकारावं अशी विनंती करते. तसेच आजच्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या आदरणीय डॉक्टर स्मिताताई अरविंदराव ठक्करवाड यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते. यानंतर सौ कविताताई संभाजी टोपे उपसरपंच कल्पना आहे का कल्पना माधवराव दंतापल्ले उपसरपंच सॉरी बरं चुकून नाव घेण्यात झालं कारण आम्ही नवीन आहोत त्याच्यामुळे शिक्षण समिती प्रतिनिधी कल्पनाताई माधवराव दंतापल्ले यांनाही मी अशी विनंती करते की आपण प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण करावं. यानंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधी म्हणून सौ राधाताई श्रीनिवास यन्नावर यांनाही मी प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण करावं अशी नम्र विनंती करते. यानंतर आमच्या शिक्षिका भगिनी चौधरी मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण करावं अशी त्यांना विनंती करते. तसेच आजच्या या छोटेखानी कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून आम्हाला लाभलेल्या सौभाग्यवती धनश्रीताई गंगाधर स्वामी यांना मी अशी विनंती करते की आपणही प्रमुख पाहुण्यांचं स्थान ग्रहण करायचं आणि मंचावर आमंत्रित व्हायचं. त्यानंतर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय अहमद सर यांनाही मी विनंती करते की आपण आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक लंके सर. आता आम्ही नव्याने जे आलो त्यामध्ये आदरणीय मुक्षेटवार सर, आदरणीय भोगाजे सर सर्वांनी आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि हा जो एक छोटासा कार्यक्रम सण हळदी कुंकाचा सण सौभाग्याचा हा आपल्याला या शाळेत सादर करायचा आहे. आणि त्यामागची एकच कल्पना की आपल्या ओळखी झाल्या पाहिजे. तुमच्या गावात तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी कोण आले यांची पण तुम्हाला या छोट्याशा या कार्यक्रमामधून काय होतं गाठीभेटींमधून परस्परांच्या ओळखी होतात, हितगुज होतं आणि काही साध्य पण यातून बरंच काही करतात. तर हा कार्यक्रम सादर करण्यासाठी आमच्या शाळेतील काही चिमुकल्यांनी एक स्वागत गीत सादर केलेलं आणि ते सादर करण्यासाठी मी त्यांना वर्ग 2री आणि 3रीच्या मुलींना मंचावर आमंत्रित करते की त्यांनी स्वागत गीतासाठी तयार व्हायचे. अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे या सर्वांना मी अशी विनंती करते की आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योती यांच्या प्रतिमेचं पूजन करून द्यायचे.
करतेच आणि आमच्या शाळेतील चिमुकले त्यांच्या एका गीताच्या द्वारे स्वागत करणार आहेत. स्वागत गीताच्या मुलींनी रेडी व्हा बेटा. गोरगरिबांची शाळा आहे त्याच्यामुळे फोटो प्रिंट पाहिजे. त्याच्यामुळे अशा काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्या सगळ्या परिस्थितीवर मात करून आम्ही मुलांना घडवण्याचं कार्य करतो आणि त्यासाठी आम्हाला तुमचं सर्वांचं सहकार्य, तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी असावेत आणि आता
उपस्थित डॉक्टर प्रियंका तुडमेताई वैद्यकीय यांचे मी आमच्या शाळेच्या वतीनं स्वागत करते आणि त्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्थान ग्रहण करावं अशी त्यांना विनंती करते. आपल्या कार्यक्रमात उपस्थित सौ कविताताई संभाजी टोपे यांचा आमच्या शाळेच्या वतीनं एक छोटासा सन्मान करण्यात येत असून मी आमच्या शाळेच्या चौधरी मॅडम ज्येष्ठ शिक्षिका यांना अशी विनंती करते की आपण कविताताई टोपे यांचं स्वागत करायचं. मॅडम कुठे आहात तुम्ही? जोरात म्हणले शाळेत पुन्हा म्हणले हे चौधरी मॅडम. हार 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 टाक हार गुच्छे द्या आता ते पण द्या दत्तापल्ले उपसरपंच कासराळी यांचे स्वागत करण्यासाठी मी आमच्या शाळेतील चौधरी मॅडम कासराळी शाळेतील यांना विनंती करते की आपण यांचं स्वागत करायचं. बैठे बैठे सावधान ताट बसा. भजन करायचं नाही. सौ राधाताई श्रीनिवास यर्नावार यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या शाळेतील पोद्दार मॅडम यांना मंचावर आमंत्रित करते. नंतर सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारे वैद्यकीय अधिकारी ठक्करवाड ताईंचं स्वागत आमच्या शाळेच्या सो नागठाणे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी ठक्करवाड ताईचं पुष्पगुच्छ देऊन उचित असं सत्कार करावं. वैद्यकीय अधिकारी कासराळी येथे करणाऱ्या डॉक्टर प्रियंका तुडमे यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या शाळेतील कांबळे मॅडम यांना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण आपला वेळातला वेळ काढून आलात. आम्हाला आनंद होतो आहे की माता भगिनींचं सहकार्य आम्हाला असंच भेटत राहील. इथे ज्ञानार्जनाचं कार्य करणारे आमच्या चौधरी मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी मी पोद्दार मॅडम यांना अशी विनंती करते की आपण चौधरी मॅडमचं स्वागत करायचंय. कांताताई कासराळीकर यांना अशी विनंती करते की आपण धनश्री ताईंचं स्वागत करायचं. म्हणजे छान क्रमाचा योगायोग घडून आणणारे आणि आमच्या शाळेला एक वेगळी दिशा देणारे आदरणीय मुख्याध्यापक अहमद सर यांचे स्वागत करण्यासाठी मी लंके सरांना अशी विनंती करते की आपण शाळेचे मुख्याध्यापक म्हणून सरांचं स्वागत करावं.
सांगण्यासाठी मी आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक गुरशेटवार सर यांना अशी विनंती करते की आपण एक प्रास्ताविक पर शाळेबद्दल माहिती द्यावी. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कासराळी या ठिकाणी लेख वाचवा लेख शिकवा माता पालक संघ आणि हळदी कुंकवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्षा या नगरीचे प्रथम नागरिक टोंपेताई सरपंच, या नगरीचे उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या प्रतिनिधी आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या ठक्करवडताई, या मंचावर विराजमान असलेल्या सर्व मान्यवरांच्या व या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व माता आणि भगिनींच्या विचारांना विनम्रपणे अभिवादन करतोय. ज्या सावित्रीबाई फुले यांनी समाजामध्ये क्रांती घडवून आणली आणि त्या महापुरुषांच्या विचारांना पुनश्च एकदा अभिवादन करतोय. माणूस ज्या वेळेला भूतकाळाचा विचार करतोय आणि भविष्याची स्वप्न रंगवतोय आणि ज्याचा वर्तमान काळ हा उत्तम आहे, त्याचं जीवन हे सुंदर असतं. आणि जीवन हे सुंदर बनवण्यासाठी, सुखी बनवण्यासाठी कोणत्या धनाची आवश्यकता नाही, माणसांची आवश्यकता नाही आणि कशाचीच आवश्यकता नाही. या समाजामध्ये जर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं जर आपल्याला जीवन जर उभा करायचं असेल तर आपल्या जीवनामधला विद्यार्थ्याचा पहिला जर गुरु कोण असेल, भगवंत असेल, तर त्या घरातली माता आहे. म्हणून ज्या मातेनं आपलं घर उभा केलं त्या मातेला मी विनम्रपणे अभिवादन करतोय. कारण का आज ह्या ठिकाणी जो कार्यक्रम घडून आला तर याच्यामध्ये पूर्ण श्रेय जर कोणाचं असेल, त्या बालकांच्या विकासामध्ये, शिक्षणामध्ये, जडणघडणीमध्ये जसं सावित्रीबाई फुलेंचं योगदान आहे त्याच पद्धतीनं आपलं सुद्धा योगदान आहे आपल्या लेकरांच्या भविष्य घडवण्यामध्ये. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनावणी, तिचा साठा जयापाशी तो ज्ञानी मानती जन. ज्याच्यापाशी ज्ञान आहे ते ज्ञान हे माणसाचं रक्षण करतं आणि त्या ज्ञानाच्या जोरावर माणूस हा कीर्ती रूपाने जगामध्ये उरतो. माणूस जरी मेला त्याचं कार्य हे पाठीमागे राहते. म्हणून ज्या सावित्रीबाई फुलेने तुम्हाला तुमच्या बाबतीमध्ये शिक्षणाची दारं या ठिकाणी उघडली, म्हणून आज तुम्ही मूल बाळ चूल सर्व सोडून तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये कार्य करता. तर या ठिकाणी याचा उद्देश असा आहे की आमच्या शाळेमध्ये एकूण 216 पटसंख्या आहे आणि त्यापैकी 116 ह्या मुली आहेत. हे आपल्या गावासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी या लेख वाचवा लेख शिकवा याचा उद्देश आहे की आपण ज्या वेळेला समाजामध्ये पाहतो की पुरुष प्रधान संस्कृती आहे, त्यामध्ये पुरुषाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. पण ज्या वेळेला आज आपण पाहतोय की 116 मुली आहेत, पण हे ज्या वेळेला एखादी डिग्री संपादन करेपर्यंत त्या मुलींची गळती लागते. तर माझं म्हणणं आहे की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या मुली कार्य करत आहेत. आज डॉक्टर आहेत, या मंचावर उपस्थित असलेल्या 2 म्हणजे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी आहेत. गावच्या सरपंच सुद्धा, उपसरपंच सुद्धा या ठिकाणी स्त्रिया आहेत. हा अतिशय बहुमान जर यांना जर कोण प्राप्त करून दिलं
तर यांच्या कष्टातून शिक्षणातून हा बहुमान त्यांना मिळालेला आहे. म्हणून शिक्षणामुळे माणूस हा त्याचं पशुतत्व जातं आणि त्या माणसामध्ये माणूस बनतो, त्याला एक दिशा मिळते आणि या ठिकाणी माणसाला प्रतिष्ठा मिळवून देते. या ठिकाणी शाळा स्तरावर अनेक योजना राबवल्या जातात. या मुली शाळेमध्ये यावं म्हणून या ठिकाणी आताच आमच्या मॅडमने सर्व मुलींचं या ठिकाणी स्वागत घेतलेलं आहे, स्वागत गीत घेतलेलं आहे, लेझिम पथक तयार केलेलं आहे. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावं, त्यांच्यामध्ये जे जे गुण आहेत ते वृद्धिंगत व्हावं, त्या समाजाच्या उन्नतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी त्या ठिकाणी सुप्त गुणांचा विकास व्हावं म्हणून या ठिकाणी शाळा स्तरावर आपण अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करतो. माता पालक संघाचा उद्देश हा आहे की ज्या वेळेला मुली आणि मुलं विद्यार्थी त्यांच्यामध्ये शिक्षणाबद्दल आंतरक्रिया घडते, शिक्षक आणि मुलं यांच्यामध्ये आंतरक्रिया घडते. एखादी जर मुलगी असेल ती वडिलाला बोलत नाही पण आईला बोलते की आई माझे हे शिक्षक हे सांगितले आणि सरांनी हे सांगितलं, मॅडमने हे सांगितलं. ज्या वेळेला त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण या मेळाव्याच्या निमित्त या ठिकाणी हळदी कुंकवाच्या कार्यक्रम आयोजन करण्याचं या ठिकाणी नियोजन करण्याचा हेतू हा आहे की शाळेच्या काही अडचणी असतील, तुमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये काही समस्या असतील, काही अडचणी असतील, त्या अडचणी आपण संवादाच्या माध्यमातून या ठिकाणी हितवूज करावं. या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी माता पालक संघाचं आयोजन करण्यात आलं. विद्यार्थ्याचा शारीरिक असेल, शाळेमध्ये स्पर्धा होतात 26 जानेवारी निमित्त, त्यांच्या काही मानसिक असतील, सामाजिक बांधिलकी आहे. आज आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम मला असं वाटतं की मकर संक्रांतीपासून 15 दिवस हा चालणारा कार्यक्रम आहे. याच्यामध्ये जी सौभाग्यवती आहे त्या सौभाग्यवतीला आपण वाण देण्याचं हे माध्यम जरी असलं, एक आदरयुक्त त्या ठिकाणी पाहुणचार करून त्या सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या काही आपले मतभेद बाजूला ठेवून आपण एकोप्याने एका ठिकाणी यावं. लोकमान्य टिळकांचा एक उद्देश होता, गावामध्ये गणेश उत्सव आणि शिवजयंती साजरा करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी समाजाला हे केलं. तसं ज्या वेळेला माणूस एका ठिकाणी येतो, अनेक नद्यांचा प्रवाह ज्या वेळेला एका ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी एक नदी तयार होते, तशी सर्व गावातली माणसं ज्या वेळेला एका ठिकाणी येतात आणि एक विचाराचा प्रवाह तयार होतो आणि विचाराची ज्या वेळेला क्रांती होते त्यावेळेला गावातल्या शाळेमधून गाव हे सुंदर बनते आणि ते कार्य आपल्याला सर्वांना मिळून मिसळून या ठिकाणी आपल्याला करायचंय. या ठिकाणी शाळेमध्ये काही बाबतीमध्ये आरोग्य तपासणी होते. आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्या काही आजार निघतात, त्यांना आजार बरा व्हावा म्हणून या शाळेत सरकार सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करते. या ठिकाणी शालेय पोषण आहार आहे, विद्यार्थ्यांना जेवण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी अजून खेळ आहेत, स्पर्धा आहे, पुस्तक सुद्धा मोफत दिलं जातं. आज आपण बघा आपल्या शाळेमध्ये जवळपास 400-500 पुस्तक आहेत. या ठिकाणी हे पुस्तक त्या विद्यार्थ्यांना आपण देतो आणि घेतो आणि माणूस हा जर प्रगत जर त्याची बुद्धी करायची असेल तर त्याला जर चांगला माणूस घडवायचा असेल, हे मोबाईल घेऊन पाहण्यापेक्षा त्या विद्यार्थ्याला जर वाचनाची सवय लावली आणि जवळपास तो विद्यार्थी जर 1-2 तास वाचन केला तर त्याच्या विचारामध्ये परिवर्तन होते. समाजामध्ये कसं वागावं, आई वडिलांना कसं बोलावं आणि ह्या सर्व गोष्टी नीतिमूल्यांचं शिक्षण या ठिकाणी चालत असताना तो सावलीसारखं ज्ञान हे सावलीसारखं रक्षण करतं आणि ती सावली जी समाजामध्ये दीनदलित आहे, गोरगरीब आहे, ताणलेला आहे, भुकेला आहे, ज्या गरजू आहे, अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य ह्या माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा भागविण्यासाठी त्या ज्याच्यापाशी जी वस्तू आहे ती समाजाला अर्पित करून समाज हा उन्नत करणं हा शिक्षणाचा उद्देश आहे. म्हणून समाजामध्ये जे
आपण एका ठिकाणी येऊन या ठिकाणी अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला बोलता येतील आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवून एक धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व या ठिकाणी तयार करायचं आहे. आम्ही ज्या वेळेला या ठिकाणी आलो त्यावेळेला हे काही नव्हतं. आज आमच्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी अतिशय प्रेरित होऊन त्यांनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या ते एका 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी तुमच्यासोबत मी हितगुज करू शकतो. कारण का तुम्ही आम्ही आज येतोय, आज तुमच्या गावामध्ये आमची 4-5 वर्ष राहतो आणि पुन्हा निघून जातो, पण आमच्या विचाराच्या पाऊलखुणा तुमचे आणि आमचे संबंध हे प्रेमाचे आणि आपुलकीचे आणि विचाराची देवाणघेवाण म्हणून या ठिकाणी मेळावा आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी पहा, आम्ही शाळेत आलो त्यावेळेला या ठिकाणी कचऱ्याचे ढिग सुद्धा होते. सरांनी जवळपास 5-25 ट्रॅक्टर ती मातीचं सर्व नेऊन बाहेर फेकून दिलं. ह्या रंगरंगोटी केलं. जवळपास ही रंगरंगोटी करण्यासाठी बाहेरचा जो भाग आहे त्याला 2 लाख रुपये लागले आणि ते 2 लाख रुपये सरांनी स्वतःच्या खिशातून खर्च केले. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपल्या घराला एक बार सुद्धा रंगरंगोटी कलर देता येत नाही. एका खोलीला जवळपास 3 वेळा या ठिकाणी रंगरंगोटी केलेली आहे, कलर दिलेला आहे 3 वेळेला. आणि सर्व वर्गामध्ये जर तुम्ही हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना मी अशी विनंती करतो की साऱ्यांनी वर्गामध्ये जाऊन एक बार पहा, कारण आपली मुलं या ठिकाणी शिकतात आणि शिक्षण हे आपण आता आमची आई काय करायची, आई ही निरक्षर आहे माझी, पण आई काय करायची, अरे बापू काय शिकलास तू, तुझे गुरुजी काय शिकवले सांग बरं. चुलीला लाकडं लावत भाकरी करत ती जवळ बोलून घ्यायची आणि पाठीवरून हात फिरायची आणि बाबा तुझे गुरुजी काय शिकले. त्यावेळेला मी सांगायचं, आई हे शिकवलं गुरुजीनं, हे मॅडमनं शिकवलं, पुस्तक वाचून दाखव, कविता म्हणून दाखव असं म्हणायचं. आणि मायेचा हात हा त्या मुलाच्या पाठीवर फिरवा आणि त्याच्यावर संस्कार करता. आपल्या जीवनातला थोडा का वेळ होईना, एखादा तास का होईना, आणि तुमच्या जीवनाचं आईवडिलांच्या जीवनाचं जर सोनं करून घ्यायचं असेल तर आपलं जे बाळ आहे, आपलं लेकरू आहे ते चांगलं निघणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर एखाद्या 4 भावंड्यामध्ये साऱ्या भावंड्याकडं आई हे सारखं लक्ष देत नाही, मी अनेक वेळा सांगतोय, 4 जर मुलं असतील एखाद्या आईला, 4ही मुलाकडं ती लक्ष देत नाही. कारण का जे चांगलं आहे त्याच्याकडे लक्ष कमी देते आणि जे वाईट आहे त्याच्याकडे लक्ष जास्त देते. याचा उद्देश हा असतो की हा चांगला जो मुलगा आहे तो चांगलाच आहे, पण वाईट आहे याच्यातले वाईट गुणधर्म काढून टाकण्यासाठी तांदळातले खडे येचून आपण जसं बाजूला फेकतो तसं आईवडिलांचं काम आहे की या शिक्षण क्षेत्रामध्ये मुलं हे काय शिकत आहेत, काय लिहित आहेत, काय वाचन करत आहे, मग त्यांना काय हवंय, हे साऱ्या गोष्टी निरक्षर आई जरी असली, वडील जरी असले तरी आपण थोडं बहुत का लक्ष द्यायला पाहिजे. आपण शाळेकडे यायला पाहिजे. त्याच्या बालकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आपण सोडवलं पाहिजे. अशा प्रकारे योगदान आहे. निरक्षर आई असून सुद्धा आमचे दोन भाऊ सुद्धा आम्ही शिक्षक आहोत जिल्हा परिषदचे. आमच्या घरामध्ये सारे कर्मचारी, याचं श्रेय माझ्या निरक्षर आईकडे जातं. म्हणून मी पुन्हा एकदा माझ्या आईला वंदन करतो. कारण का माझ्या घडवण्यामध्ये सिंहाचा वाटा माझ्या आईचा आहे. म्हणून आई वडिलांना मी आज सुद्धा वंदन करतो. म्हणून आपलं बाळ हे बिघडत नाही. आपण समाजामध्ये काय करतो, मोबाईलमुळे बिघडलं, अशा ज्या आपण विचार व्यक्त करतो, हे विचार व्यक्त करण्यापेक्षा आपण आज आपल्या हातामध्ये बाळ आहे त्याला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणा. जर एखादा मुलगा जर शिक्षणापासून वंचित होत असेल, तो शाळेमध्ये जात नसेल, त्याला शिक्षणामध्ये आणा. कारण का आज 4-5 लाख रुपये सरांनी खर्च केलं, वर्गामध्ये फळे लावले, पुस्तक दिले, 2-3 दिवसाखाली गणवेश वाटप केले, प्रत्येक मुलाला 2-2 गणवेश आहे, घाण काढली. आणि याच्यामध्ये सर्वांचं योगदान जर तुम्ही सर्वांनी गाववाल्यांनी सहकार्य केलं, सरांना सुद्धा त्या कार्य करण्यासाठी, काम करण्यासाठी एक ग्रुप तयार होतो. त्या ठिकाणी प्रोत्साहन मिळते आणि तुमच्या प्रोत्साहनाशिवाय आम्ही कार्य करू शकत नाही. आज बघा आमचा स्टॉप नवीन आहे.
चौधरी मॅडम असतील, पोद्दार मॅडम असतील, नागठाणे मॅडम असतील, आमचे कांबळे मॅडम असतील, लंके सर तुमच्याच गावचे आहेत. सकाळपासून 7 वाजल्यापासून तर संध्याकाळी 7 वाजेशी पायाला दम राहत नाही आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी योगदान आहे. म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी काम करतोय, हे घडून आणतोय. आणि या ठिकाणी आता या पुढच्या आठवड्यामध्ये 27-28 तारखेला आमची सहल सुद्धा जाणार आहे आणि सहलीला मुलं बाहेरचं जग बघावं, बाहेरची दुनिया बघावी, बाहेर काय चाललंय. जग हे फार मोठं आहे आणि आज आपला बाळ जर त्यानं 10-12 वर्षाचा असेल तर त्याचं एक समजा की 50-60 वर्षामध्ये काय बदल होणार आहे आणि त्या बदलाला त्यानं ते उत्तर देऊ शकते काय. 50 वर्षामध्ये तो आपलं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकते काय. आणि हे स्पर्धेचं युग आहे आणि याच्यामध्ये जीवन जगण्यासाठी आई वडिलांनी लेकराकडे लक्ष देणं आणि त्यांच्या परिश्रमातून मेहनतीतून ते कष्टातून जे कमवलेलं ते चिरकाल टिकतं. आणि या ठिकाणी म्हणून या ठिकाणी आपण पाहूया, गुरुजनांना आशीर्वाद घेऊन, आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा या प्रस्तावनेतून. म्हणून या ठिकाणी आपल्याला सर्वांना मिळून या शाळेच्या शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आपल्याला काम करायचंय आणि या ज्ञानगंगेमध्ये सर्वांनी आम्हाला सहकार्य करशाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि काही जरी झालं तरी आमच्या मुख्याध्यापक सरांचा एक उद्देश आहे, मी असो जशी ही शाळा तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करेल असा त्यांचा संकल्प आहे. आणि ते आपण सर्व गाववाल्यांनी सरांनी साथ द्यावी अशी या ठिकाणी या शेवटी तुम्हाला विनंती करतो. आणि या तिळगुळ घ्या, गोडगोड बोला आणि आम्हाला सहकार्य करा. आणि नवीन वर्षाच्या सर्वांना, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जावो अशी ईश्वरचरणी वरदास्त व्यक्त करून माझं या ठिकाणी मनोगत संपवतो. जय हिंद, जय. प्रियंका राजेंद्र कुमार तुर्भे. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि गावातील सर्व महिलांना आणि शाळेतील विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. तुमच्यासाठी आहे का? मी कधी बोलली नाहीये स्टेजवर, पहिल्यांदाच बोलते असं समजा आणि ऐकून घ्या. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं म्हणजे तुम्ही स्वच्छतेवर जास्त भर द्यायचा. शाळेमध्ये असताना तुम्ही जेवण करताना सर्वात आधी हॅलो सर्वात महत्त्वाची स्वच्छता असते तुमची, लेडीज पण आणि विद्यार्थी पण. आपण घरी लेडीज कसं करतात, घरी स्वतःकडे लक्ष देत नाहीत, घरी फॅमिली त्यांना कुटुंबाचं सगळं असतं, म्हणजे आपले लेकरं किंवा घरचे सगळे त्यांची काळजी आपण जास्त घेतो आणि आपल्याकडे दुर्लक्ष करतो. तर लेडीजनी आपल्या स्वतःकडे पण लक्ष द्यायचं. मेन म्हणजे आपल्याकडे जे आता पाळीच्या दिवसांमध्ये बाजूला बसणं वगैरे ह्या प्रथा पण आहेत, आता ते बंद झालेत बऱ्यापैकी. पण आता त्याच्यामध्ये पाळीमध्ये स्वच्छता, मेन्स्ट्रुअल कप्स वगैरे वापरणं हे सगळं. आणि विद्यार्थी इकडे लक्ष द्या. जेवण करताना सगळ्यांनी हात धुवून जेवण करायचं. त्याच्यानंतर आठवड्यातून एकदा नख काढता का सगळे? आठवड्यातून एकदा नख काढायची. अजून आहार तुमच्या शाळेतला आहार खूप चांगला असतो. मी पण एकदा खाल्लेला इथला आहार खूप छान आहार असतो सर इथला तुमच्या शाळेमधला. धन्यवाद. आता सध्या आपल्याकडे एक अभियान सुरू आहे, सिकल सेल जनजागृती अभियान. तर सिकल सेल ॲनेमियाची उद्या आपल्याकडे दवाखान्यामध्ये तपासणी आहे. त्याच्यासाठी वयोगट आहे 0 ते 40 वर्ष. तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उद्या दवाखान्यात येऊन आपली तपासणी करून घ्यायची आहे. बऱ्याच महिलांचं आपल्याकडे HB कमी असतं. HB म्हणजे तुमचं रक्तातलं HB हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं. त्यासाठी तुम्ही आहारामध्ये गूळ, शेंगदाणे, पालेभाज्या यांचं प्रमाण वाढवायचं. सध्या स्तनाचा कर्करोग आणि
गर्भाशयमुखाचा कर्करोग ह्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे. तर तुमच्यामध्ये तुम्हाला जर तसे काही लक्षणं वाटले, समजा आता स्तनाचा कर्करोग असेल तर त्याच्यामध्ये स्तनाला गाठी येणं, स्तनातून पू बाहेर येणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं पाणी बाहेर येणं, असं काही लक्षणं असतील तर त्वरित तुम्ही उपचारासाठी दवाखान्यात यायचं आहे. धन्यवाद मॅडम. आरोग्यासाठी जे आवश्यक आहे ती माहिती तुम्हाला मॅडमने दिली. यानंतर आपल्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या ज्या की PhD धारक आहेत, ज्यांनी आता PhD केलेली आहे आणि माध्यमिक शिक्षिका म्हणून त्या लालबहादूर शास्त्री या शाळेवर कामही करतात, अशा स्मिताताई ठक्करवाड यांना मी अशी विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मुलांना मार्गदर्शन करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी परवाच 1-2 दिवसाखालीच म्हटलंच होतं की मला शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळा पाहायची आहे म्हणून. आमचे सासरे परवाच म्हटले की अजून शाळाच पाहिली नाहीत का. म्हणलं शाळा पाहिलं कीच असं एकदम तुम्ही छान, म्हणजे असं पाहून एवढं छान वाटतं की रंगरंगोटी शाळेमध्ये एवढं बदल पाहून खूप छान वाटलं. आणि त्याच्यामध्ये आपले विद्यार्थी, मी येणारच होते बघण्यासाठी शाळेला, तर योगायोग आज तुमचा कार्यक्रम, मला ह्याची कार्यक्रमाची कल्पना नव्हती, असं काहीच समजलं की कार्यक्रम आहे म्हणून. मग लगे म्हटलं चला आता दोन्ही होते कार्यक्रमामध्ये, सगळ्यांची भेटी होईल, आपल्याला येणंही होईल, शाळा पण पाहण्यात येईल. खूप छान पद्धतीने असं शाळा ओळखू सुद्धा येत नाहीये आणि छान पद्धतीनं सगळ्यांनी मिळून खूप मस्त केलेलं आहे. आणि विद्यार्थी जे आता तुम्ही संक्रांतीचा आपण जे सण सगळेजण जे आलेत इथले जे पालक लोक वगैरे सगळ्यांनी जर येत गेलं तर आपल्यालाही आपलं जे मुलं आहे विद्यार्थी, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची काय प्रगती आहे, तुम्ही जोपर्यंत शिक्षकांशी संवाद साधणार नाही तोपर्यंत आपलं पाल्य कुठे शिकत आहे का, शाळेत येत आहे का, ह्याची तुम्हालाही कल्पना राहणार नाही. जे आता सर भाषणामध्ये तुम्हाला सांगितले प्राध्यापक, खूप छान पद्धतीनं सर सांगितले की आजकालचा जिल्हा परिषद शाळातले जे विद्यार्थी आहेत ते कुठेही चमकत आहेत. तुम्ही पाहतात पेपरमध्ये असो, कुठेही वाचत आहात की कोणत्याही पदावर, मोठमोठ्या पदावर काम करणारे कुठं आहे, त्याचं जे बेसिक आहे, कोणती शाळा म्हटलं की आधी जिल्हा परिषद शाळा आहे. पाहतात की नाही, वाचतात की नाही कुठे पेपरमध्ये, बातम्यामध्ये, कुठल्या शाळेचा विद्यार्थी, त्याचं मूळ म्हणजे आपल्याला बेसिक हे कन्सेप्ट जे आहे 1ली ते 7वी पर्यंत जिथं पाया आपला पक्का असतो तो विद्यार्थी कुठेही चमकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला पण, पालकांना सुद्धा तशीच आपल्याला मेहनत घ्यावी लागते की बाबा आपला विद्यार्थी काय करत आहे शाळेतून, तेही पाहावं लागतं. आणि विद्यार्थी तुम्ही सुद्धा छान पद्धतीनं, तुम्हाला एवढ्या छान पद्धतीनं सगळे शिक्षक लोक एवढं छान शिकवतात तर तुम्ही घरी जाऊन चांगला अभ्यास केला पाहिजे. करता की नाही अभ्यास? करता ना सगळे? हा, आवाज येत नाहीये, मग जोरात सांगा. हा, व्हेरी गुड, हुशार आहेत सगळे विद्यार्थी. जिल्हा परिषद हायस्कूल धर्माबादला, माझं माहेर धर्माबाद आहे सर. हा, विमल रामलू लखमावटीचं नाव आहे. हा, पदवीधर टीचर होती. आम्हाला ती स्वतः जिल्हा परिषदची टीचर होऊन आम्ही तिघ जण, आम्ही, मला 2 बहिणी आम्ही आणि एक भाऊ. तर माझी बहीण बँकेत आहे, SBI बँकेत ती कॅशियर आहे. मी डॉक्टरेट झालेली टीचर आहे, माध्यमिक टीचर, आणि माझा भाऊ MD मेडिसिन आहे, डॉक्टर आहे. आम्हाला ती स्वतः ती टीचर होती. आम्हाला सगळं तिच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही आता तिघं पण वेल एज्युकेटेड आहोत, त्यांच्या पायावर आम्ही उभा टाकलेले आहोत. म्हणजे शिक्षण जिद्द. आता मी लग्नानंतर PhD केलेली आहे, तर मला कंटिन्यू मध्येच मी शिक्षण माझं चालू ठेवलेलं आहे. माझं MA झालं होतं, त्याच्यानंतर मला शिकण्याची जिद्द होती. मी शिक्षण कंटिन्यू मध्ये चालू ठेवून आता 6 महिने झालं सर मला PhD डॉक्टरेट पदवी मी शिक्षणशास्त्र या विषयामध्ये केले. आदिवासी हा माझा विषय होता. आदिवासीवर जे काही संशोधन मी केलं, जिथं आदिवासी विद्यार्थी जे गरजू शिक्षणापासून वंचित आहेत, जिथं त्यांच्या आर्थिक जे समस्या आहेत, त्याचाच मी 3 जिल्ह्याचा अभ्यास केले. नांदेड जिल्हा, आपलं धाराशिव आणि लातूर, या 3 जिल्ह्याचं मी 5 वर्षापासून संशोधन करत होते. MPhil आधी झालं, एक नांदेड जिल्ह्याचा केला. त्याच्यानुसार मग मला SRT स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाकडून डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली परवा दिवाळीच्या आधी. तर मग तेच सांगायचंय विद्यार्थ्यांना मी की तुम्हाला जिद्द ही महत्वाची आहे. जिद्द आपण ठेवला, अभ्यास करायचा तर आपण ते जिद्द गाठू शकता. स्वतःला तुम्ही समोर येत चला. प्रत्येक ह्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा तुम्हाला शिक्षक लोक सांगतात तेव्हा पुढे येऊन आपण स्वतःचा कॉन्फिडन्स पण आपला वाढला पाहिजे, स्टेज करेज आली पाहिजे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना समोर यावं लागतं. समोर आलं आणि
पालक लोकांना पण एक विनंती आहे की विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे पुढे येण्यासाठी, प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांना सहभाग नोंदवला पाहिजे. नाही तर ग्रामीण भागामध्ये म्हणतात की काही सांस्कृतिक कार्यक्रम असले की नाही म्हणतात. आता आमच्या शाळेमध्ये तेच आहे की म्हटलं की सांस्कृतिक मध्ये काही विद्यार्थी म्हणतात भाग घ्यायचं म्हणलं की मला घरून आईच नको म्हणायली, पप्पाच नको म्हणाले. मला कितीतरी जणांना पालकला बोलावं लागायले की तुम्ही असं का करता, कारण शिक्षक विद्यार्थ्यांना 10वी पर्यंत विद्यार्थ्यांचं वयोगट कसं लहान असतं, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शाळेमधूनच शिकायला भेटतं. उद्या नंतर 10वी जेव्हा होती त्याच्यानंतर त्यांना कुठं स्टेज नसतं, आपण आपला अभ्यास आणि तेच असतो. मग विद्यार्थी जे काही शिकतं ते 10वी पर्यंत शाळेमध्ये शिकतात. त्याच्यानंतरची लाईफ विद्यार्थ्यांची वेगळी असते. त्यासाठी पालकांना एवढंच सांगायचंय की तुम्ही त्यांना प्रोत्साहन करत जा. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी सहभाग नोंदवून त्यांचा कॉन्फिडन्स पण वाढते, स्टेज करत वाढते. हेच त्यांना गोष्टी उद्या बाय फ्युचर मध्ये कामाला पडतात. मग त्यांना नंतर तुम्हाला बघायची गरज नाही, आपणच त्यांना मागे खेचायचं नाही. त्यांना जितकं आपलं काय म्हणतील लोक काय नाही हा विचार सोडून टाका. तुम्ही दुसऱ्या बघता की नाही शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थी असो, कोणत्या शाळेचं नाव असो, कोणाचा विद्यार्थी कसं पुढे जातात, म्हणजे आपणच त्याला जिम्मेदार राहतो. त्यासाठी आपण आधी आपल्या विद्यार्थ्यांना असो सगळ्यांना आधी पुढे नेण्याचं काम करायचं. म्हणजे आपल्या लेकरू आहे हुशार, कारण जिल्हा परिषदच्या असो आता आमच्या शाळेमधले सगळे विद्यार्थी हुशार आहेत. त्याच्यामुळे त्यांना फक्त गायडन्स मार्गदर्शनाची आवश्यकता असते, हे तुम्ही लक्षात घ्या सगळेजण. आणि मला इथं बोलवलात, माझा सन्मान दिला, सत्कार केला, मी सर्वप्रथम सगळ्यांची आभारी आहे. माझे थोडे 2 शब्द बोलून जय हिंद. म्हणजे त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत बघा, की ज्या गोष्टी त्या पण फेस करायला लागलेल्या आहेत शाळेत. माता भगिनींना खरंच ही कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या लेकरांना मागे ओढू नका. आज आपण इथं हळदी कुंकाचं वाण देणार आहोत. वाण म्हणजे एखादी वस्तू देणं किंवा घेणं हे नाही. हा, हळदी कुंकाला आपल्या तेवढाच मान आहे. हळद ही आरोग्याचं प्रतीक आहे, तर कुंकू हे सौभाग्याचं आणि आपल्यामध्ये जो उत्साह असतो त्याचं प्रतीक आहे. ते तर आपण घेऊ, पण एक वैचारिक मान आपल्याला द्यायचं आहे की विचार तुमचे आणि आमचे विचार जुळले पाहिजेत आणि यातून मुलाची प्रगती साधली पाहिजे. तर यासाठीच स्मिताताई, आम्ही भौतिक तर शाळेचा बदल करतच आहोत, पण आंतरिक बदलही मुलांमध्ये विविध कौशल्य वाढवणं, त्यांच्या अभ्यासात वृद्धी करणं हे पण आमचं चालू आहे प्रयत्न. तर त्याच्यानुसारच आम्ही एक लेझिम पथक तयार केलो. मुलांच्या गटने अध्यास तयार करणे, अभ्यास घेणं हे पण वर्गात चालू आहे. तर एक महिलांना कंटाळा येऊ नये किंवा ब्रेक म्हणून थोडस आपण एक मुलींचं लेझिम गीत जे बसवलेलं आहे ते आपण आता महिलांसमोर सादर करूया. कारण कसं आहे, 26 जानेवारीच्या वेळेस सर्व पुरुष वर्ग येतात आणि ते पाहतात, पण ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना बघण्याची संधी मिळत नाही. म्हणून आम्ही असा विचार केला की 26 जानेवारीच्या ऐवजी आज ते गीताचं सादरीकरण करायचंय. तर सर्व माझ्या लेझिमच्या विद्यार्थिनींनी इकडे यायचंय.
से पीछे हटेगी कुर्बानी दे जान की बेटी हिंदुस्तान की बेटी हिंदुस्तान की बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की नहीं उससे पीछे हटेगी नहीं उससे पीछे हटेगी कुर्बानी दे जान की हिंदुस्तान की बेटी हिंदुस्तान की बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान विजय पताका लहराने अब रणभूमि में आई है मातृभूमि की रक्षा करने ये तलवार उठाई है विजय पताका लहराने अब रणभूमि में आई है मातृभूमि की रक्षा करने ये तलवार उठाई है भारत माँ की लाज बचाने भारत माँ की लाज बचाने आई खड़ी बलिदान की बेटी हिंदुस्तान की बेटी हिंदुस्तान की बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा भारत की नारी से छुप कर दुश्मन भाग न पाएगा आसमान हो या धरती पर जो भी नजर गड़ाएगा भारत की नारी से छुप कर दुश्मन भाग न पाएगा सीमाओं की रक्षा करने सीमाओं की रक्षा करने मन में अपने ठान ली बेटी हिंदुस्तान की इस मिट्टी पर जन्म लिया है और इस पर मर जाना है ये बेनाम कर्ज धरती का एक दिन पड़े चुकाना है इस मिट्टी पर जन्म लिया है और इस पर मर जाना है ये बेनाम कर्ज धरती का एक दिन पड़े चुकाना है नारी को कमजोर न समझो नारी को कमजोर न समझो ये है रत्न खदान की बेटी हिंदुस्तान की बेटी हिंदुस्तान की बेटी हिंदुस्तान की ये बेटी हिंदुस्तान की
सुरुवात आहे आमची आता. पण या सुरुवातीला एक शिखरापर्यंत नेण्यासाठी आम्हाला सदैव तुमची माता भगिनींची गरज लागणारच आहे आणि तुम्ही आम्हाला कितपर्यंत सोबत देता त्याच्यावर आमचं यश अवलंबून आहे. त्याच्यामुळे मी पुनश्च एकदा माता भगिनींना अशी विनंती करते की तुमच्या लेकरासाठी तुम्ही आमच्याशी भेटत जा, बोलत जा, मुलांची विचारपूस करा, शाळेत या आणि एक वैचारिक जे देवाणघेवाण आहे ती सतत आपली चालू राहू द्या. यानंतर छान 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 गुड 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 व्हेरी व्हेरी गुड 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 व्हेरी व्हेरी गुड बेस्ट 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 व्हेरी व्हेरी बेस्ट 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 व्हेरी व्हेरी बेस्ट. अजून एक आपण टाळी घेऊ का? पाऊस काय आपण पावसाळी झालं तर टाळी घेऊ. सगळ्यांना नाव आठवण करा. मी जे बोट करेल त्या सगळ्यांनी वाजवा. सगळ्यांनी वाजवा. हल्ला मी काही तुमचे जास्त वेळ घेणार नाही. 2 मिनिटं मला तुम्हाला बोलावं वाटलं म्हणून अजून वाटलं मला बोलावं. एवढं आपल्या प्रेमासाठी आलेलो आहोत तुम्ही एकत्र. आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, प्रमुख पाहुण्या आणि इथे उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी. आजचा कार्यक्रम म्हणजे माता पालक मेळावा आणि हळदी कुंकू मिलन या 2 कार्यक्रमांचा मिलाप आज आपण इथं घेत आहोत. तुम्ही आता गाणं ऐकलं की बेटी को कमजोर न समजो रतन खदान की. म्हणजे बेटी काय आहे, ही स्त्री काय आहे, रत्नाची खाण आहे. म्हणून आपल्या पुराणामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, नारी नारी मत कहो नारी नर की खान, नारी से ही नर उपजे जैसे रामकृष्ण हनुमान. हे तुम्ही ऐकलेलं असेल. यत्र नारीस्तु पूज्यते तत्र देवता. जिथं नारीचं पूजन केलं जाते तिथं देवतेचा वास असतो. म्हणून म्हणलेलं आहे की नारी तू नारायणी. स्त्रीला नारायणी हे जन्मताच बहाल केलेलं आहे देवतांनी हे पद. पण नराला कधी म्हणलं नाही नर नारायण असं म्हणलं नाही. पण नराला काय म्हणलेलं आहे, पुरुषांना काय म्हणलेलं आहे, नर आपली करणी करे तो नरका नारायण बन जाय. म्हणजे पुरुषाला काय करावं लागतं, आपलं पुरुषार्थ किंवा कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर त्याला नारायण पद मिळतं. पण देवाने आपल्याला जन्मताच बहाल केलेला आहे. तो जन्मताच लक्ष्मी आहे. बघा आपण ऐकतो अष्टलक्ष्मी. घरामध्ये कोणत्या कोणत्या लक्ष्मी असतात, संतान लक्ष्मी, धनलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी. तुम्ही ऐकलं असेल युट्यूब मध्ये वगैरे तुम्ही स्तोत्र ऐकले असतील. तर एवढ्या पदव्या आपल्याला दिलेल्या आहेत. म्हणजे नारी ही घराचं स्वर्गही बनवू शकते आणि नरकही बनवू शकते. पण आपल्याला नरक बनवायचं नाही. आपल्याला आपली शक्ती चांगल्या काय मार्गानं त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणून आता सरांनी एवढं जिद्दीनं आम्ही ही शाळा उभी केलेली आहे. तिकडे आम्हाला इथं आल्यानंतर म्हणजे कसं तरीच वाटलं की आम्हाला बेचैन झालं. आम्ही या शाळेमध्ये कशाला आले बाबा, काय इकडं विद्यार्थी पण नाहीत, काय शाळा पण व्यवस्थित दिसत नाही. आम्ही मॅडम आणि आम्ही कृष्णूरला आदर्श शाळेमध्ये काम करून आलो. मग आता आम्हाला तिथं छान सगळं पाहून इथं नाराज झालो आम्ही दोघे जण एकमेकाकडे बघत. अरे आता आपलं कसं म्हणजे राहिलेले दिवस मुलांमध्ये शाळा चांगली असेल तर छान वाटतं आम्हाला शिकवायला वगैरे, उल्हास वाटतो. पण कुठे जिकडे तिकडे असं उजड वाटत होतं. पण आमच्या सोबतच आलेले आदरणीय हेमंत सर, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, आम्ही सगळेजण असं म्हणलो की शाळा कशी आहे सर, कसं होईल आपलं, आता काय करमते की नाही शाळेमध्ये असं वाटलं. पण सरांनी मनावर घेऊन जिद्दीनं मी म्हणले, त्यांनी म्हणले आता माझे 2 वर्ष राहिलेले आहेत आणि मी या शाळेला एकदम चांगलं करून गेल्याशिवाय काय स्वस्त बसणार. मग आम्हाला थोडंसं छान वाटलं. सरांनी स्वतःच्या खिशातून 2-3 लाख रुपये खर्च करून अगोदर पूर्ण रंगरंगोटी करून घेतली. कोणत्याही वर्गामध्ये फॅन नव्हता, लाईट नव्हती. मुलं अगदी गरमीमध्ये त्यांची शिकण्याची मानसिकता नसते. आपल्याला जर 1 मिनिट लाईट गेली तर आपण घरात बसतो का बरं, काय हो लाईटच नाही, बेचैन काम करावं म्हणलं पण काही लाईटच नाही असं वाटते. मग हे दिवसभर मुलं गरमीमध्ये कसं बसतील असतील तुम्ही विचार करा. मग हे 14-15 फॅन सरांनी प्रत्येक वर्गामध्ये 2-2 फॅन लावलेले आहेत.
लाईट लावलेली आहे, एवढी रंगरंगोटी स्वर्ग बनवलेला आहे शाळेमध्ये. तर तुम्ही ह्या आमच्या कष्टाची थोडीशी दखल घेऊन तुम्ही जर तुमच्या मुलांना शाळेत पाठवलं तर आम्हालाही छान वाटेल. पण विद्यार्थ्यांची संख्या इतकी कमी आहे, उपस्थिती खूप कमी. तर तुम्ही शेत आहे समजा तुमचं, तुम्ही सर्व शेत नांगरून तयार केलेलं आहे हा? आणि त्याच्यामध्ये तुम्ही बीजच पेरलं नाही तर काही उगवेल का? हो, काहीच उगवणार नाही. नुसतं नाही. किंवा तुम्ही पावसाळ्यामध्ये पेरणी केली आणि गेलाच नाही शेताला वर्षभर, तर त्या शेतातून काही मिळेल का आपल्याला? काहीच मिळणार नाही. शेतामध्ये आपण पेरल्यानंतर काय करतो? 8 दिवसाला जातो, त्याची निंदणी करतो, खुरपणी करतो, त्याच्या बाजूचं गवत काढतो, त्याची मशागत करतो की नाही, तेव्हा आपल्याला त्याचं वर्षाचं पीक मिळते. पण तुम्ही हे मुलं म्हणजे तुमचं पीकच आहे 100 वर्षाचं, आहे की नाही? ते वर्षाचं आहे आणि हे 100 वर्षाचं आहे. मग 1 वर्षाच्या पिकासाठी तुम्ही एवढी मेहनत घेता, तर या 100 वर्षाच्या पिकासाठी तुम्हाला किती मेहनत घ्यायला पाहिजे? विचार करा, तुम्ही आत्मपरीक्षण करा थोडंसं. कारण हे भविष्य आहे तुमचं. त्यासाठी तुम्ही तुमच्या शेताची जशी काळजी घेता तशीच ह्या मुलांची काळजी घ्या. मुलगा शाळेत गेला की नाही, काय शिकते, काय अभ्यास करतो की नाही, गृहपाठ पूर्ण करतो की नाही. शाळेमध्ये सुद्धा येऊन बघा, सर मॅडम गृहपाठ देतात की नाही, शिकवतात की नाही. ही शाळा तुमची आहे, या शाळेचे मालक तुम्ही आहात, आम्ही नाही. आम्ही 2 दिवस 2-3 वर्ष राहणार, 5 वर्ष राहणार, निघून जाणार. शाळा कोणाची आहे? तुमची आहे. मग या शाळेचं अस्तित्व तुम्हाला टिकवायचं. समजा श्रीमंताची मुलं जातील चांगल्या शाळेमध्ये, फीस भरतील, काहीतरी होईल. पण गरीबाची मुलं कुठं जातील? हो, त्यांना शाळा मिळेल का? एकदा जर शाळा उठली गावातून तर ते मिळणं शक्य नाही. तर तुमचं भविष्य तुम्ही विचार करा, आपल्या मुलांचं भविष्य कसं होईल. जर मुलगा शिकला नाही तर त्याचं भविष्य काय होते तुम्हाला माहित आहे? तुम्ही अभ्यास करणार गेले की म्हणता, अरे शिक की रे, अभ्यास कर की रे, असं कसं होईल, पुढे कसं होईल तुझं, म्हणता ना, रोजच म्हणतात. पण शाळेत काही पाठवत नाही तुम्ही. आता आम्ही आज एक धडा शिकवला, 2 मुलं आले नाही, मग त्या मुलांचा बुलढाणाचा अभ्यास, मग त्या मुलांना आम्ही काय डबल शिकवतो का? असं जर आज 2 उद्या 2 ऑप्शन राहिले तर त्यांना प्रत्येकाला आम्हाला शिकवत होत नाही, कारण अभ्यास आम्हाला पूर्ण करावाच लागतो. तर तुम्ही माता भगिनींना माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही मुलांना दररोज शाळेत पाठवा, एकही दिवस त्याला ठेवून घेऊ नका. मुलं काय म्हणतात, माझ्या आई शाळेत जाऊ नको, मग ती आई म्हणते का शाळेत जाऊ नको म्हणून? म्हणता का? तुम्ही सांगा खरं, म्हणता का? हा, त्याची काळजी तुम्हाला, आम्हाला काय वाटते, काहीतरी काम असेल म्हणून आम्हाला तेवढं फोर्स करता येत नाही जाऊ नको म्हणून, सोडावंच लागते आम्हाला. पोट दुखलं म्हणतात, पोट पण दुखल्यावर सोडावंच लागते ना. इथं काही झालं तर कोण जबाबदार आहे त्याला? म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना बिलकुल घरी ठेवून घेऊ नका. आणि मुलींनी बघा, तुम्ही पण म्हणायचं नाही पोट दुखलं, आई बोलवली, वडील बोलवले, जाऊ नको म्हणले, अशी कारणं सांगायची नाहीत. हे आज शाळेत आपल्याला स्वर्ग बनवायचं आहे. आता माझे पण 2-3 वर्ष राहिलेले आहेत. आता मला पण या शाळेसाठी खूप छान काम करायचंय, चांगलं काम करूनच मला रिटायर व्हायचं इथून. एवढीच विनंती करून माझे 2 शब्द संपत्तीत सोडणार आहे. आता तुम्ही म्हणाला त्यांना खेळायचं असते म्हणून शाळेला येत नाही, हे कधी समजलं? तुमच्या आमचं बोलणं झाल्यावर समजलं. आता आम्हालाही आज तुमच्या ह्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी खूप काही गेम घ्यायचे होते, पण आम्हाला वाटलं माता भगिनी किती येतात की आम्हाला म्हणजे किती तुमचं सहकार्य मिळेल काही समजलं नाही. त्याच्यामुळे काही गोष्टींचं नियोजन आमचं अपूर्ण राहिलं, ते आपण निश्चितच पुढच्या वर्षी अजून जोमाने करूया. तर यानंतर माझ्या शाळेतील भगिनी कांबळे मॅडम त्या त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. हार्दिक शुभेच्छा. 2026 वर्ष सुरू झालेले आणि त्याचबरोबर संक्रांतीच्या पण शुभेच्छा. जानेवारी महिना सुरू झाला, 1 तारखेला आम्ही आमच्या शाळेमध्ये भरभरून नवीन वर्षाचं स्वागत केलं. त्यानंतर सावित्रीबाई फुले जयंती आली. बघा, नवीन वर्षात सुरुवातीला जर काय महत्त्वाचं असेल तर शिक्षण. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली. त्यानंतर 12 जानेवारी जिजाऊची जयंती आणि स्वामी विवेकानंद या 2 महान नेत्यांची जयंती आम्ही साजरी केली. बघा, जानेवारी महिन्यामध्ये असे सगळे उपक्रम आहेत की ते आपल्या जीवनाला दिशा देतील. संक्रांतीचं महत्त्व काय? तर हिवाळ्यामध्ये आता शेवट होत आला हिवाळ्याचा. गुळ आणि तीळ आपल्या शरीराला महत्त्वाचं असते, ते आपल्या पोटात जावं म्हणून हा सण जानेवारी महिन्यामध्ये असतो.
पहिले कसं होतं, बायका काय करायच्या, सत्यांचा कार्यक्रम घरी ठेवायच्या, प्रत्येकाला घरी बोलायच्या, त्यानिमित्तानं आपल्याला एकमेकाचे घरं पाहायला भेटत होते. आता काय करायचं, शहरानं ग्रुपनं कार्यक्रम करायलेत, बाहेरच कार्यक्रम करायलेत, त्याच नटून थटून त्यांनाच पहा आणि निघून या. पहिलं तसं नव्हतं, प्रत्येकानं आपल्या घरी बोलवत होते, घर सजत होते, त्यानिमित्तानं आपल्या विचारांची देवाणघेवाण होत होती, सुखदुःखाचं वाटप होत होतं. आता तसं राहिलेलं नाही, पण हीच पद्धत जुनी ठेवा आणि मला हीच पद्धत आवडते. मी कधीच सुद्धा ग्रुपमध्ये जात नाही. सुरुवातीला मी थोडंसं छोटंसं गाणं म्हणते. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद, हॅलो येण्यावर, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पागातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. मला या गाण्यातून असं सांगायचं की आपण सगळे जीवन जगत असतो. जीवन जगताना आपण सगळेजण जीवन जगत असतो. जीवन जगताना आपला संपर्क कोणासोबत येतो? एक कुटुंब, दुसरं समाज. या दोन्हीच्या सानिध्यामध्ये आपण राहत असतो. आपलं जीवन हे भावनावर अवलंबून, कशावर अवलंबून आहे? मी प्रश्न विचारणार आहे बरं, मी प्रश्न विचारणार आहे बघा, लक्ष देऊ नाही का? आणि बक्षीस पण ठेवलेलं आहे त्या प्रश्नावर. हे बघा, आपण जीवन हे आपल्या समाजाच्या सानिध्यामध्ये जगत असतो. आपल्यावर अनेक भावनांचा वेग असतो. राग, द्वेष, प्रेम, मत्सर, ह्या सगळ्या भावना आपल्यामध्ये असतात. आता इकडे लक्ष द्या सगळेजण. मुली इकडे बघा, जेवण करायचं का तुम्हाला? जेवायचं जात नाही? बरं. आपण जीवन जगत असते वेळेस आपल्या मनामध्ये राग येतो, द्वेष येते, प्रेम येते, ह्या सगळ्या भावना येत असतात. आता समजा एखादी स्त्री समोरून आपल्याला, आपण सहज तिला काहीतरी बोललो, आपण तिला काहीतरी सहज बोलून ती आपल्याला उद्धटपणे बोलून जाते, तेव्हा आपल्याला त्या स्त्रीचा राग येतो. राग येणं बरोबर आहे काय? नाही. आता माझी मुलगी म्हणते की आई, मम्मी तुला ती बाई तशी बोलली, तरी पण त्या बाईला तू कसं काय चांगलं बोलली? मी तिला म्हणाले की बाळा, फक्त एक समजून घ्यायचं की ती बाई तशी बोलली तर बाबा त्या बाईपासून थोडं दूर राहायचं. पण त्याच्या अगोदर पण एक विचार करायचा की ती बाई त्यावेळेला तशी बोलते किंवा ती व्यक्ती त्यावेळेला तशी बोलते, तिला त्यावेळेस काहीतरी झालं असेल, त्या घरून काहीतरी प्रॉब्लेम असेल, घरचा काहीतरी राग असेल म्हणून बोलली असेल. मग तेवढ्या बोलण्यावरून आपण तिला वाईट मानायचं का? नाही. तिने कशी बोलू द्या, तिची काहीतरी परिस्थिती असेल म्हणून आपण काय करायचं, तिला चांगलंच बोलायचं. आणि जर समजा ती वारंवार तसं बोलत असेल, वारंवार तसं आपल्यासोबत वागत असेल, तर तेव्हा आपण काय, आपल्या मर्यादेत राहून चांगल्या पद्धतीनं त्यापासून लांब व्हायचं. पण बोलणं कसं होते, वाढतंय, आणि तिच्याबद्दलचा आपल्या मनात राग आणि आपल्याबद्दलचा तिच्या मनात राग वाढत जातो. आणि ह्या गोष्टी आपल्या जीवनासाठी आवश्यक नाहीत. आणि आम्हाला बघा, एक मूल्य शिक्षणाचं पुस्तक आले सगळ्या वर्गांसाठी मूल्य शिक्षणाचं पुस्तक आले. आणि त्याच्यामध्ये काय आहे बघा, हे बघा, आम्हाला एक मूल्य शिक्षणाचं पुस्तक आले. मेथी टाकायची, थोड्या शेवगा शेंगा टाकायची, मस्त स्वयंपाक शिकवलं. काय नवीन आले मॅडम शिकवलं, काय मिळेल असं राहिले बघा. अजून एक सांगितलं बघा मी. आता आपण सकाळी जातो बस स्टँडला. आता कधी पण आपण कोणा गावाला जायचं असलो करेक्ट 9ला बस आहे म्हणतात, काही ना जातो 9ला 10 मिनिटं कमी असताना असं पळत जातो. आणि आपण तिथं पाऊल टाकलं की बस निघून जाते की. आता मला रोजच झाले, आता लेकराला 2-2 तास थांबाले, ऑटोमेटिक झालाय, दारातून निघूनच ऑटो चालेला तर असं होते. आपल्या जीवनामध्ये असे बरेच प्रसंग येतात बघा, की आज आपल्याला वाटते की अरे हे काय झालं, असं होते की नाही. तसंच मी माझ्या वर्गातल्या मुलांना सांगितले की आपण पळत बस जवळ गेलो आणि बसवाला थांबवला नाही तर आपल्याला कसं होतंय, ताण घ्यायचा नाही. थोडस 5-10 मिनिटं खेळ घेऊया का काही?
नको का? अच्छा. त्यांची तयारी नाही, पुढच्या वर्षी आपण. तर यानंतर मी आमच्या धनश्रीताई या त्यांचं मनोगत व्यक्त करणार आहेत. आणि त्यांचं झाल्यावर आता तुम्ही सगळ्यांनी आमचं ऐकून घेतलात, पण तुम्हाला आमच्याविषयी, शाळेविषयी किंवा विद्यार्थ्यांविषयी काही बोलायचं असेल तर तुम्ही माता पालक कोणाला बोलायचंय त्यांनी मला सांगा. मी तुमचं नाव घेते आणि तुमचं मनोगत व्यक्त करा. दिवस द्या ना शाळेसाठी. मग आम्ही काय करतो, बरं झाले आजचे 5 रुपये वाचले, मग असं आम्हाला केलं पाहिजे का? हो, नाही केलं पाहिजे. म्हणजे ती गोष्ट 5 रुपयाची जरी असेल तरी चोरी ही चोरीच. मग सगळ्यात जास्त मुलांकडे लक्ष हे कोणाचं असतं? आईच असतं. कारण का आईच घरात राहते आणि पालकांना, वडिलांना कुठं बाहेर जावं लागते. वडिलांना लक्ष देणं होत नाही. मग आम्ही लक्ष दिलं पाहिजे. मग आम्ही लक्ष का दिलं पाहिजे? एका दिवशी काय झालं, असं ते मुलगा चोरी करून घरी आला. मग त्या आईने त्या मुलाला म्हणली की बरं झालं बाळा, आजच्या दिवसाचं पेन्सिलचे 5 रुपये वाचले. असंच दुसऱ्या दिवशी तर दुसरी वस्तू आणला. मग त्या आईला तसंच वाटलं, तू असंच करत जा आणि आपले असे तो पैसे वाचत जातील. मग खूप वर्षानंतर तो आता मोठा झाला, 20-22 वर्षाचा झाला. आणि एका दिवशी तो काय केला, त्याला सवय पडली होती आणि घरी आई वडील पण त्याला काहीच म्हणत नव्हते, पण त्याला ती सवय पडली आणि तो एका दिवशी चोरी केला. आणि चोरी केल्याच्या नंतर पोलिसांनी त्याला पकडलं. हा परिणाम कसा झाला हो? का चोर बनला तो? कोणामुळे चोर बनला? आईमुळे. का? आई चोरी कर म्हणली होती का? म्हणली नव्हती, पण चोरी करताना त्याला अडवली सुद्धा नव्हती. फक्त चोरीच म्हणून चोरीच नाही, तर आपला मुलगा, आपली मुलगी इतरांसोबत कसं वागते, कसं बोलते, शेजाऱ्यांसोबत काय बोलते, हे सुद्धा आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. काही नसेल तरी सर्व मुलांना रोज शाळेत मात्र पाठवा. शाळेत तरी पाठवायचं, एवढे एक काम करा. त्यांचा गणवेश त्यांनी घरी घेऊन जवळ जवळ ताई, लेकरांना चांगलं शिकवण्यासाठी लेकरांना चांगलंच सांगून पाठवून द्यायचं. घरी येताना आल्यापारी परत विचारायचं त्यांना काय शिकवले, काय तिकडे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. परत एक महिना, कधीतरी 15 दिवसात शाळेत यायचं आपण, आई आवडतांचं आपण त्यांच्यासाठी विचारायचं. कुठले लेकरं मारून घेतात, बाहेर येतात, जातात, त्यांच्यासाठी येऊन एखादी एक दिवसासाठी, एक घंट्यासाठी वेळ काढून त्यांच्यासाठी येऊन तुम्ही त्यांच्याशी मॅडम. परत आपली बी होती त्यांच्यासोबत भेट. बदल काय वाटायला का ते सांगा. आणि आतापर्यंत एवढ्या महिला आल्या बी नाहीत आणि एवढं चांगलं झालं बी नाही. आज लई छान झाले की सर्वांचं मन असं भरून आलं तर ती इतका वेळ बसला, तुम्हाला चांगलं वाटलं असेल, न वाटलं असेल, पण मला तर लई छान वाटलं की तुम्ही सगळे आला. एवढे कधीच आलं नव्हतं, मी बरेच वेळेस आलो होतो पण कधी एवढे आल्या नव्हते. टोंबेताई आणि उपसरपंच दंतापल्लेताई आणि वैद्यकीय डॉक्टर तुडमे मॅडम, आमच्या सहकारी अस्मिता मॅडम आणि आमची विद्यार्थिनी राधा आणि जे प्रमुख अतिथी म्हणून तुम्हाला मार्गदर्शन केले, खूप छान त्यांनी कीर्तन पण करतात, धनश्रीताई आणि या शाळेचे मुख्याध्यापक सर, अहमद सर आणि सर्व स्टाफ आणि शिक्षिका मॅडम आणि सर्व पालक जे तुम्ही आलात आणि विद्यार्थी मित्र हो. तर आज इथं माता पालक मेळावाचं आयोजन खूप छान प्रकारे केलेलं आहे. प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देते. खूप छान स्वागत गीत पण खूप छान बसवलेलं होतं आणि लेझिमचं गीत पण खूप छान बसवलेलं होतं. आणि आपण संक्रांत का साजरी करतो? संक्रांत साजरी करण्या सगळ्यांनी सांगितलं की शिक्षणाविषयी माहिती सांगितली, सगळं सांगितलं. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, ती फक्त गोष्ट ऐका. की आपण संक्रांत 3 दिवस साजरी करतो. पहिल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी संक्रांत, तिसऱ्या दिवशी कर. हे 3 दिवस आपण साजरे करतो. तर साजरे करण्याचा हेतू काय? की महिलांचं सौभाग्य वृद्धिंगत व्हावं म्हणून महिलांनी इथं
ह्या ज्या जिल्हा परिषदच्या शिक्षिका मॅडम आहेत त्यांनी खूप छान आयोजन केलेलं आहे आणि ते आपल्याला बोलवले आणि त्यामुळं आपण इथं आलो आणि विचाराची देवाणघेवाण सुद्धा झाली. तर एक गोष्ट आहे की एका गावात 2 राक्षस राहत होते. एका गावात 2 राक्षस राहत होते. राक्षस खूप क्रूर होते आणि त्यांचं नाव होतं किंकर आणि शंकर. किंकर आणि शंकर ते काय करायचे माहिती का, ऋषीमुनींना खूप त्रास द्यायचे. ऋषीमुनींना खूप त्रास द्यायचे. एकदा काय झालं, ते दोन्ही राक्षस काय केले माहिती का, की देवाला आराधना केले की आम्हाला वर द्या. देव आले आणि तथास्तु म्हणले आणि म्हणाले की तुम्हाला काय वर हवाय. तर एक राक्षस म्हणाला की मला कधीच अमरत्व द्या, मला कधीच मरण येणार नाही. तर देव म्हणाले नाही की अहो खूप त्या मुनींना ऋषीमुनींना हे राक्षस त्रास द्यायला लागलेत, मी जाऊ का पृथ्वी तलावर. हो म्हणाले. मग त्या पार्वती कुठं आल्या, पृथ्वी तलावर आल्या. आल्यानंतर नारद मुनीला खूप म्हणजे आनंद झाला आणि ते म्हणाले की आम्हाला हे राक्षस हसल्यानंतर काय जमीन हजायचे असे राक्षस आहे, ते दोन्ही आम्हाला खूप त्रास द्यायला लागले. तेव्हा पार्वती म्हणाली, त्या मगरावर बसली आणि काय केली माहिती का, त्या राक्षसाला मगराच्या झाडातून त्या नदी किनाऱ्याच्या बाहेर आणली आणि त्यांचा वध केला. मग दुसरा राक्षस म्हणाला की आता हा राक्षस मेलेला आहे आणि दुसरा राक्षस म्हणाला तुम्ही कुठं लपेल, पाण्यात लपेल, तेव्हा माझा वध होणार. मग तो काय करतो, पाण्यात लपतो. मग ही पार्वती देवी म्हणजेच कोण असते, मकर संक्रांती देवी असते आणि ती काय करते, पाण्यात लपल्यानंतर पुन्हा ती महादेवाला काय करते, प्रसन्न करण्यासाठी आराधना करते. मग पार्वती देवी महादेवाला म्हणतात, महादेव म्हणतात काय झालं, नाही हा जो राक्षस आहे त्याला मी त्याचं वध केले, दुसरा राक्षस जो आहे तो पाण्यात लपला, पाण्यात त्याला मरण नाही, मग आता काय करायचं. मग महादेव म्हणतात ही एक युक्ती केली आणि सूर्याची किरणे जी तळपत आहेत, जो लपलाय ना तिथं मी त्या सूर्याची किरणे सोडतो. ते पाणी गरम व्हायला लागलं, उकळायला लागलं आणि तो राक्षस वरती आल्यानंतर त्याला पुन्हा मगराच्या झाडात पुन्हा काठावर आणला आणि त्याची हत्या केली. आणि नारद मुनी म्हणाले किती आमचं भाग्य आहे की तुम्ही देवी आम्हाला प्रसन्न झालात, मकर संक्रांती देवी आम्हाला प्रसन्न झालात आणि त्यामुळं आमचा जीव वाचला. मग तेव्हापासून पार्वती देवी त्यांना हातावर तीळ देते आणि गुळ देते आणि म्हणते तिळामध्ये स्निग्धता आहे आणि गुळामध्ये गोडवा आहे. त्या दिवशीपासून आपण 14 तारखेला मकर संक्रांत साजरी करतो. म्हणून तिळगुळ द्या, ह्या गोडगोड होता. तर विद्यार्थी मित्र, खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे. त्या प्रशालेचे मुख्याध्यापक सर अहमद सर, खूप छान, शाळा पण खूप छान वाटत आहे. खूप छान मन लावून हे सगळं स्टाफ काम करत आहे आणि शाळा उज्ज्वल करण्याचं स्वप्न त्यांचं तुम्हीच पूर्ण करणार आहात. पालक म्हणून शाळेत या, भेटी द्या, मुलगा शिकते का नाही बघा आणि त्यांच्या वह्या तपासा. फक्त पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी हे 3 आहेत. पालकांनी जर विद्यार्थ्याकडे मराठी जातं, हिंदी जातं, इंग्रजी जातं असे 6 विषयाचे अभ्यास करतो. म्हणून पारायणाला बसून विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवणं असं नका करू. ताई डॉक्टर वैद्यकीय ताई, डॉक्टर सुरदेव मॅडम वेळात वेळ काढून आलेल्या आहेत. त्यात सुद्धा माझ्या मैत्रीण आहेत आणि सर्व मैत्रिणीची माझी भेट झाली. भोगाजी मॅडम, पोद्दार मॅडम, चौधरी मॅडम, मला वाटलं ना तुम्ही आहात म्हणून खूप छान वाटलं. आणि या शाळेचे मुख्याध्यापक सर त्यांचे खूप खूप आभार. शाळा खूप छान सजवली आहे, छान केलेली आहे आणि सगळी कंपनी खूप छान आहे, सहकार्य खूप छान करतात आणि शाळा वर आणण्याचा प्रयत्न करतात. आणि पालक सुद्धा आवर्जून जे इथे आलेले आहेत माता पालक, त्यांचे खूप खूप आभार. आणि विद्यार्थिनींनी सुद्धा खूप छान डान्स केला, त्यांचे खूप खूप धन्यवाद त्यांना सुद्धा. आणि अध्यक्षाच्या वतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करते. जय हिंद, जय भारत.